नमस्कार. इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो. हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो. संस्थानांचं विलिनीकरण ही एक खरंच खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती, ज्यातून नवीन राज्ये ही पार्ट ए, बी, सी आणि डी अशा 4 प्रशासकीय श्रेणींमध्ये विभागली गेली. हो, आणि ह्या मालिकेत प्रामुख्याने आपण पहिल्या 3 वर्गांवर म्हणजे पार्ट ए, बी आणि सी वर लक्ष केंद्रित करणार आहोत. बरोबर. आणि पहिल्या काही भागात आपण पार्ट एच्या अंतर्गत येणारी राज्य पाहतो आहोत, म्हणजे ज्या संस्थानांना त्यांच्या जवळच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करून घेतलं गेलं. अगदी. म्हणूनच त्यांना पार्ट ए मध्ये स्थान मिळालं, जे पूर्वी ब्रिटिश गव्हर्नरचे प्रांत होते. यात आपण बघितलं, बडोद्यासारखं मोठं राज्य होतं, कोल्हापूर होतं. आणि संदूरसारखी लहान किंवा कमी ज्ञात राज्य पण होती. गुजरात आणि ओरिसाच्या प्रदेशातली छोटी छोटी संस्थानही होती. आणि या बहुतेक विलिनीकरण करारांसाठी ओरिसा आणि छत्तीसगड राज्यांच्या विलिनीकरणाचा आदर्श वापरला गेला, नाही का? हो, तो एक पॅटर्न बनला होता. आणि मग त्यांचं प्रशासन प्रांतीय सरकारांकडे हस्तांतरित केलं गेलं. आता पुढच्या 11 भागांमध्ये आपण या प्रत्येक राज्याच्या आणि राज्यांच्या गटांच्या कथा आणखी तपशीलवार ऐकणार आहोत. हे सगळे भाग आमच्या टीमने इंडिया स्टेट स्टोरीजवर लिहिलेल्या लेखांवर आधारित आहेत. हो, आणि हे लेख गुगलच्या नोटबुक LMच्या मदतीने आम्ही या ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत. लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे. स्वतंत्र भारताचा नकाशा पहिल्यांदा पाहिला की म्हणजे एक गोष्ट लगेच जाणवते, तो किती गुंतागुंतीचा होता. आज आपल्याला दिसणाऱ्या राज्यांच्या जागी शेकडो लहान मोठी संस्थाने होती, विखुरलेली. बरोबर. आणि यातल्या अनेक संस्थानांची नावं सुद्धा आज आपल्याला म्हणजे पटकन आठवत नाहीत. अगदी. आज आपण अशाच काहीशा विस्मृतीत गेलेल्या पण भारताच्या एकत्रीकरणात महत्त्वाच्या ठरलेल्या संस्थानांच्या गटाबद्दल बोलणार आहोत. हो, आज आपण दख्खनच्या 17 संस्थानांविषयी आणि त्यात कोल्हापूरचाही समावेश होतो बरं का, त्यावर जरा सविस्तर बोलूया. ही संस्थाने भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या पोटातच होती, विखुरलेली. अच्छा. आणि त्यांचं स्वतंत्र भारतात विलीन होण्याची प्रक्रिया आहे ना, ती फक्त राजकीय नव्हती. त्यात सामाजिक, प्रशासकीय आणि अगदी अनपेक्षित घटनांचेही पदर होते. आणि या सगळ्याची माहिती आपल्याला एका अभ्यासपूर्ण लेखातून मिळाली आहे, ज्यात हे विलिनीकरणाचे बारकावे व्यवस्थित मांडलेले दिसतात. हो, आजच्या आपल्या चर्चेतून हे समजून घ्यायचं आहे की ही लहान म्हणजे एकमेकांपासून दूर असलेली आणि वेगवेगळ्या वंशांच्या मराठा, ब्राह्मण, मुस्लिम शासकांनी चालवलेली संस्थाने, ती एकत्र कशी आली आणि शेवटी मुंबई प्रांताचा भाग कशी बनली. हे खरंच एक रंजक प्रकरण आहे, कारण यात बघायला गेलं तर औंधसारखी संस्थाने होती ज्यांनी 1939 मध्येच म्हणजे स्वातंत्र्याच्या कितीतरी आधी आपल्या प्रजेला जबाबदार शासनाचे अधिकार दिले होते. बरोबर. तर दुसरीकडे अनेक संस्थाने अशी होती की जिथे संसाधनांची कमतरता होती, आधुनिक प्रशासनाचा अभाव होता. तर सुरुवात करूया या संस्थानांच्या तेव्हाच्या नेमक्या परिस्थितीपासून. नक्की. स्वातंत्र्याच्या अगदी जवळ असताना ही 17 दख्खनची संस्थाने आणि कोल्हापूर यांनी मिळून साधारणपणे 7,500 चौरस मैलांचा भूभाग व्यापला होता. यात मग अक्कलकोट, सांगली, जंजिरा, जत, मुधोळ, औंध, भोर, मिरज, थोरली आणि धाकटीपाती दोन्ही, फलटण, रामदुर्ड, कुरुंदवाड इथेही दोन्ही पती, जमखंडी, सावंतवाडी, सवनूर, ढफळापूर अशी प्रमुख संस्थाने आणि अजून काही लहान जहागिरी होत्या. आणि या सगळ्यांची मिळून लोकसंख्या होती अंदाजे 17 लाख आणि एकूण वार्षिक महसूल होता सुमारे 1,42,00,000 रुपये. बरं. आता गंमत अशी की ही संस्थाने मुंबई प्रांताच्या अगदी जवळ किंबहुना त्याच्यातच विखुरलेली असल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये राजकीय जागृती बऱ्यापैकी लवकर आली होती. अच्छा, ब्रिटिश भारताचा प्रभाव म्हणायचा. हो. आणि याच राजकीय जागरूकतेचा परिणाम म्हणून आपण बघतो की औंधसारख्या संस्थानाने जबाबदार सरकार स्थापन करण्याचा प्रयोग केला. पण ही परिस्थिती सगळीकडे सारखी नव्हती, नाही का? हे महत्वाचं आहे. बरोबर. अनेक लहान संस्थानांकडे पुरेसा पैसाच नव्हता. आधुनिक सोयीसुविधा म्हणजे शिक्षण, आरोग्य, रस्ते यांचा अभाव होता. कल्याणकारी योजना राबवणं त्यांना शक्यच नव्हतं आणि उद्योगधंद्यांचा विकासही अगदी मर्यादित होता. बरोबर. आणि प्रशासकीय आव्हानं पण होतीच की. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांची स्पष्ट विभागणी नव्हती, सत्ता काही मोजक्या लोकांच्या किंवा कुटुंबांच्या हातात एकवटलेली होती. त्यामुळे प्रगतीला खीळ बसणारच. अगदी.
उदाहरणच घ्यायचं झालं तर भोर संस्थानाचं. हं, हे संस्थान 3 वेगवेगळ्या एकमेकांपासून दूर असलेल्या तुकड्यांमध्ये विभागलेलं होतं. अरे बापरे. मग अशा परिस्थितीत एकत्रित प्रशासन चालवणं किती अवघड असेल याची कल्पना येते. इतकी लहान आणि विखुरलेली संस्थाने यांना एकत्र आणून काहीतरी मोठा प्रशासकीय गट बनवण्याचे प्रयत्न आधीही झाले होते का? हो, झाले होते की. अगदी 1933 मध्येच या लहान संस्थानांना एकत्र आणून एक मोठा प्रशासकीय विभाग बनवण्याचा प्रस्ताव होता. कशासाठी? उद्देश हा होता की प्रशासकीय खर्च कमी होईल आणि पुढे जो संभाव्य भारतीय संघराज्य येणार होता त्यात त्यांना काहीतरी स्थान मिळेल. पण तेव्हा तो प्रस्ताव फारसा व्यवहार्य वाटला नाही आणि बारगाळला. म्हणजे तू फसला. हो, पण 1946 मध्ये पुन्हा एकदा हालचाल झाली असं दिसतंय. काही संस्थानिकांनी पुढाकार घेऊन संयुक्त दख्खन राज्य, युनायटेड डेक्कन स्टेट बनवण्याचा घाट घातला होता. अगदी. काही प्रमुख संस्थानिक एकत्र आले आणि त्यांनी हा प्रस्ताव महात्मा गांधींसमोर मांडला. अच्छा. गांधीजींना मात्र ही कल्पना फारशी आवडली नाही. त्यांनी या संस्थानिकांना पंडित नेहरूंशी बोलायला सांगितलं. बर, मग नेहरूंनी काय म्हटलं? नेहरूंनी या कल्पनेला थेट विरोध केला नाही, पण एक महत्वाची अट घातली. आधी आपापल्या संस्थानांमध्ये प्रजेला जबाबदार असलेलं शासन स्थापन करा. यानंतर मग या संयुक्त दख्खन राज्याच्या कराराचा मसुदा बनवण्याची जबाबदारी के.एम. मुन्शी यांच्यावर सोपवण्यात आली. या मसुद्यात काय मुख्य गोष्टी होत्या? म्हणजे काय ठरलं होतं? मुन्शींच्या मसुद्यात संस्थानिकांचं एक मंडळ होतं, ज्याला राजमंडळ म्हणायचं. एक उच्च न्यायालय, एक घटना समिती आणि एक अंतरिम सरकार स्थापन करण्याची तरतूद होती. बरं. पण गंमत म्हणजे या संयुक्त दख्खन राज्याच्या कल्पनेतच काही मूलभूत अडचणी होत्या, ज्यामुळे ती प्रत्यक्षात येणं खूपच कठीण होतं. कोणत्या अडचणी होत्या त्या? सगळ्यात मोठी अडचण होती भौगोलिक सलगतेचा अभाव. म्हणजे ही संस्थाने एका रांगेत नव्हती. हो, विखुरलेली होती म्हणालात तसं. हो, ती महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 भाषा बोलणाऱ्या प्रदेशांमध्ये विखुरलेली होती आणि त्यांच्या मधून मुंबई प्रांताचे जिल्हे जात होते. म्हणजे नकाशावर पाहिलं तर ठिपक्या ठिपक्यांसारखी दिसणारी राज्य होती ती. अगदी. दुसरी अडचण होती मर्यादित आर्थिक संसाधनांची. म्हणजे एकत्र येऊनही त्यांच्याकडे इतका पैसा नव्हता की ते एक सक्षम राज्य म्हणून तग धरू शकतील. म्हणजे एकीकडे संस्थानिक एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे त्यांच्या प्रजेच्या मनात काहीतरी वेगळेच विचार होते असं दिसतंय. नेमकं तेच. ब्रिटिश भारताच्या इतक्या जवळ असल्यामुळे आणि तिथे चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीमुळे या संस्थानांमधील लोकांमध्येही राजकीय जागृती वाढत होती. व्हायचंय. अच्छा, म्हणजे लोकभावना संस्थानिकांच्या विरोधात होती एका अर्थी. विरोधात म्हणण्यापेक्षा वेगळी होती आणि या लोकभावनेचा दबाव संस्थानिकांवर नक्कीच आला असणार. आलाच. इतका की 26 जानेवारी 1948 रोजी जी संयुक्त दख्खन राज्याची घटना समिती स्थापन झाली होती ना, हो, तिनेच अखेरीस प्रजामंडळांचा कौल मान्य केला आणि मुंबई प्रांतात विलीन होण्याचा ठराव संमत केला. अरे वाह. यानंतर मग संस्थानिकांनी विलिनीकरणाच्या अटी ठरवण्यासाठी भारत सरकारशी बोलणी करण्याची जबाबदारी उद्योगपती कमलनयन बजाज यांच्यावर सोपवली. पण त्याच सुमारास काही अशा घटना घडल्या की ज्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला अनपेक्षित असा वेग दिला. कोणत्या घटना? एकीकडे या वाटाघाटी सुरू होत्या, तर दुसरीकडे काही संस्थानांमधलं प्रशासन अक्षरशः कोसळून पडलं होतं. रामदुर्ग संस्थानाचं उदाहरण अगदी बोलकं आहे. काय झालं तिथे? तिथे कायदा आणि सुव्यवस्था इतकी बिघडली की तिथल्या शासकाला स्वतःहून मुंबई सरकारला विनंती करावी लागली की तुम्ही ताबडतोब येऊन कारभार सांभाळा. अरे तेव्हा. आणि या सगळ्यावर कळस चढवला तो जानेवारी 1948 मधल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने, महात्मा गांधींच्या हत्येने. हो, त्याचे पडसाद तर देशभर उमटले. देशभर उमटले, पण विशेषतः महाराष्ट्रात आणि त्यातही कोल्हापूर व इतर संस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली उसळल्या. यात प्रामुख्याने ब्राह्मण आणि काही प्रमाणात वाणी समाजाला लक्ष करण्यात आलं. आता या लहान दख्खन संस्थानांकडे पोलीस दल किंवा प्रशासकीय यंत्रणा इतकी तोकडी होती की हा वाढता हिंसाचार आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्था ते अजिबातच हाताळू शकले नाहीत. याचा थेट परिणाम विलिनीकरणाच्या प्रक्रियेवर कसा झाला? म्हणजे काय झालं त्यामुळे? परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की अनेक संस्थानिकांना औपचारिक करारांवर सह्या होण्याची वाट न पाहता स्वतःहून भारत सरकारकडे विलीन होण्याची याचना करावी लागली. म्हणजे नाईलाज झाला त्यांचा. अगदी. त्यांच्यासमोर दुसरा कोणताही व्यवहार्य पर्याय उरलाच नव्हता. प्रशासकीय अपयश आणि कायदा सुव्यवस्थेचं संकट या दोन्हीमुळे विलिनीकरण हाच एकमेव मार्ग शिल्लक राहिला होता.
म्हणजे प्रजेचा दबाव, प्रशासकीय कमतरता आणि अचानक उद्भवलेलं हे कायदा सुव्यवस्थेचं गंभीर संकट, या सगळ्या पार्श्वभूमीवर सरदार पटेलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असणार. निश्चितच. त्यांनी या संयुक्त दख्खन राज्याबद्दल काय भूमिका घेतली होती? त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि कणखर होते. डिसेंबर 1947 मध्येच जेव्हा या प्रस्तावित संयुक्त दख्खन राज्याच्या राजमंडळाचे प्रतिनिधी सरदार पटेलांना भेटले, तेव्हा त्यांनी निसंदिग्धपणे सांगितलं, काय? याटी भारत सरकार अशा कोणत्याही संस्थानांच्या संघाला मान्यता देणार नाही आणि त्यांनी आपापसात केलेल्या कराराला कोणतीही कायदेशीर किंमत नाही. प्रत्येक संस्थानाला स्वतंत्रपणे भारतामध्ये विलीन व्हावं लागेल. अच्छा, म्हणजे हा संघ त्यांना नकोच होता. या भूमिकेमागे केवळ राजकीय सोय होती की काही दूरगामी विचार होता? यात फक्त सोय नव्हती, तर एक धोरणात्मक विचार होता असं म्हणता येईल. पटेलांना हे माहीत होतं की अशी लहान लहान राज्ये एकत्र येऊन एक मोठा गट तयार झाला तर भविष्यात ते केंद्र सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्याऐवजी प्रत्येक लहान घटकाला थेट मोठ्या प्रशासकीय प्रांतात म्हणजे मुंबईत विलीन करणं हे नियंत्रणाच्या आणि एकात्मतेच्या दृष्टीने जास्त चांगलं होतं. छोट्या छोट्या संस्थानांना स्वतंत्रपणे हाताळणं सोपं होतं. याच सुमारास ओरिसा आणि छत्तीसगडमधल्या संस्थानांचंही विलिनीकरण झालं होतं ना? त्याचा काही परिणाम झाला का इथे? नक्कीच झाला. डिसेंबर 1947 मध्ये ओरिसा आणि छत्तीसगडमधल्या 39 संस्थानांचं यशस्वी विलिनीकरण ही एक मोठी घटना होती. हो, आणि त्यांनी नेमलेली घटना समिती मुंबई प्रांतात विलीन व्हायला तयार असेल तर ते आडकाठी करणार नाहीत. सुरुवातीला लोकांचा नेमका कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी सार्वमत घेण्याचाही विचार झाला होता असं ऐकलंय. हो, सरदार पटेलांनी तसा विचार केला होता सुरुवातीला, पण 2 कारणांमुळे तो सोडून देण्यात आला. कोणती कारणं? एक म्हणजे प्रजामंडळांनी आधीच अत्यंत स्पष्टपणे मुंबईत विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे पुन्हा सार्वमत घेण्याची गरज नव्हती असं वाटलं. आणि दुसरं म्हणजे औंधसारखी संस्थाने जी अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेली होती, तिथे सार्वमत घेणं हे प्रशासकीयदृष्ट्या खूपच जिकिरीचं झालं असतं. बरोबर. आणि मग गांधी हत्यानंतरच्या हिंसाचारामुळे तर तात्रिवे निर्णय घेणं गरजेचं होऊन बसलं. अखेरीस फेब्रुवारी 1948 मध्ये मुंबईत यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बैठक झाली म्हणायची. हो, 19 फेब्रुवारी 1948 रोजी मुंबईचे तत्कालीन पंतप्रधान म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री म्हणूया बी.जी. खेर यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अच्छा. यात संस्थानिकांचे प्रतिनिधी होते आणि भारत सरकारच्या वतीने गृहमंत्रालयाचे सचिव सी.सी. देसाई उपस्थित होते. खेरांनी आपल्या भाषणात संस्थानिकांनी दाखवलेल्या समजूतदारपणाचं आणि त्यागाचं कौतुकही केलं. या बैठकीतला कळीचा मुद्दा असणार तो म्हणजे संस्थानिकांना मिळणारा तनखा म्हणजे प्रिव्ही पर्स आणि त्यांचे इतर हक्क. त्याचं काय झालं? अगदी. इथे सी.सी. देसाईंनी ओरिसा आणि छत्तीसगडच्या विलिनीकरणावेळी वापरलेला ईस्टर्न स्टेट्स फॉर्म्युला लागू केला. बरं. हा फॉर्म्युला दख्खनच्या संस्थानिकांनी आपापसात जो डेक्कन स्टेट्स फॉर्म्युला तयार केला होता ना, त्याच्या तुलनेत कमी उदार होता, म्हणजे कमी पैसे देणारा होता. हा ईस्टर्न स्टेट्स फॉर्म्युला नेमका काय होता आणि तो कमी उदार का मानला गेला? हा फॉर्म्युला साधारणपणे संस्थानाच्या गेल्या काही वर्षांच्या सरासरी वार्षिक महसुलावर आधारित होता. यात गंमत अशी होती की महसुलाच्या पहिल्या काही लाखांवर जास्त टक्केवारीने तनखा मिळे, पण जसजसं महसूल वाढत जाईल तशी तनख्याची टक्केवारी कमी होत जायची. अच्छा. त्यामुळे ज्या संस्थानांचा महसूल जास्त होता त्यांना तुलनेने कमी तनखा मिळत असे. डेक्कन स्टेट्स फॉर्म्युलात कदाचित यापेक्षा चांगली तरतूद संस्थानिकांनी स्वतःसाठी केली असावी, त्यामुळे त्यांना हा ईस्टर्न स्टेट्स फॉर्म्युला कमी उदार वाटला. मग संस्थानिकांनी जास्त भत्त्यांची मागणी केली असेलच. केली होती, पण देसाईंनी ती स्पष्टपणे फेटाळून लावली. यात काही संस्थानांनी वेगळी भूमिका घेतली होती का? जसं की सावंतवाडी किंवा जिंजिरा, त्यांची काय गोष्ट होती? हो, नक्कीच. सावंतवाडी संस्थान सुरुवातीला संयुक्त दख्खन राज्यात सामील व्हायला किंवा कोल्हापुरात विलीन व्हायलाही फारसं उत्सुक नव्हता. मग त्यानं स्वतंत्र अस्तित्व टिकवायचं होतं किंवा काही जण म्हणत होते की गोव्यात सामील होण्याची त्यांची इच्छा होती. पण तिथेही राजकीय अस्थिरता वाढली, समांतर सरकार स्थापन झालं, काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना अटक झाली. ह्या सगळ्या गोंधळानंतर त्यांनाही विलिनीकरण करारावर सही करावी लागली. आणि जंजिरा? ते तर एक वेगळं प्रकरण होतं, नाही का? हो. जंजिरा हे सिद्धींच्या अंमलाखालचं एक लहानसं मुस्लिम सागरी राज्य होतं. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तशीही आधीच मुंबई सरकारकडे दिली होती. बरं. त्यामुळे नंतर ते संपूर्ण प्रशासकीय विलिनीकरणालाही सहज तयार झाले. मग अंतिम करारात संस्थानिकांना नेमकी काय आश्वासनं मिळाली?
तनख्याव्यतिरिक्त? करारानुसार सर्व संस्थानिकांनी आपापल्या राज्याचा कारभार चालवण्याचे संपूर्ण आणि विशेष अधिकार, कार्यक्षेत्र आणि शक्ती हे भारत सरकारकडे कायमचे सुपूर्द केले. त्या बदल्यात भारत सरकारने संस्थानिकांना आणि त्यांच्या वारसांना ठरलेल्या रकमेचे तनखे देण्याची हमी दिली. हे तनखे सुरुवातीला त्या संस्थानाच्या महसुलातून दिले जाणार होते, पण नंतर ते भारत सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्याचं ठरलं. आणि खाजगी मालमत्तेचं काय? हो, तेही महत्वाचं होतं. संस्थानिकांना त्यांची खाजगी मालमत्ता, ज्यात दागिने, रोकड आणि काही निवडक इमारती व जमिनी समाविष्ट होत्या, ती ठेवण्याची परवानगी मिळाली. बर. तसेच त्यांचे पदव्या आणि सन्मान वापरण्याचा अधिकारही अबाधित ठेवण्यात आला. आणि समजा काही वाद झाला तर, म्हणजे ही मालमत्ता राज्याची की खाजगी यावर? त्याचीही तरतूद होती. भविष्यात राज्याच्या मालकीची मालमत्ता कोणती आणि संस्थानिकाची खाजगी मालमत्ता कोणती यावरून वाद उद्भवल्यास त्याचा निवाडा करण्यासाठी भारत सरकार एक न्यायिक अधिकारी नेमेल असं ठरलं. हे झालं सगळं राजकीय पातळीवर. पण प्रत्यक्ष जमिनीवर, म्हणजे प्रशासकीय पातळीवर हे एकीकरण कसं पार पडलं? एवढी वेगवेगळी राज्य एका प्रशासकीय छत्राखाली आणणं सोपं नव्हतं नक्कीच. हे खरे आहे. या सर्व संस्थानांचा कारभार मग टप्प्याटप्प्याने मुंबई प्रांताच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. कसं केलं ते? त्यांना भौगोलिक सोयीनुसार जवळच्या जिल्ह्यांना जोडण्यात आलं. महसूल गोळा करण्याची पद्धत, न्यायदान प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय नियम हे मुंबई प्रांताप्रमाणे लागू करण्यात आले. अनेक जुने कालबाह्य स्थानिक कर होते ते रद्द करण्यात आले. पण मग तिथे जे कर्मचारी आधीपासून काम करत होते त्यांचं काय? हो, तिथे थोडी नाराजी पसरली असणार, कारण त्यांच्या सेवा शर्ती बदलल्या किंवा काही जणांची पदं गेली असण्याची शक्यता आहे. पण मुंबई प्रांताकडे प्रशिक्षित आणि अनुभवी नागरी सेवकांचं जाळं होतं. त्यामुळे एकूण प्रक्रिया फार मोठ्या अडखळ्यांशिवाय पार पडली असं म्हणता येईल. आणि रेल्वे, पोस्ट, तार यांसारख्या ज्या सेवा आधीपासून चालू होत्या त्या स्टँडस्टील कराराप्रमाणे सुरूच राहिल्या, त्यात खंड पडला नाही. आणि मग औपचारिकरित्या हे विलिनीकरण कधी पूर्ण झालं, त्याची काही तारीख आहे का? हो, 16 प्रमुख दख्खन संस्थानांचं औपचारिक विलिनीकरण 8 मार्च 1948 रोजी झालं. बरं. या एकत्रित प्रदेशाचं क्षेत्रफळ होतं 60,815 चौरस मैल, लोकसंख्या होती जवळपास 17 लाख म्हणजे 16,93,103 आणि महसूल होता सुमारे 1,42,00,000 रुपये म्हणजे 1,42,15,599 रुपये. आणि मग पुढे 1950 साली जेव्हा आपलं भारतीय संविधान लागू झालं तेव्हा ही सर्व संस्थाने भौगोलिक आणि घटनात्मकरित्या मुंबई राज्याचा, तेव्हा त्याला भाग अ राज्य म्हणत, त्याचा अविभाज्य भाग बनली. म्हणजे जी संस्थाने एकेकाळी स्वतंत्र अस्तित्व टिकवू पाहत होती, जी भौगोलिकदृष्ट्या विखुरलेली होती, प्रशासकीयदृष्ट्या जिथे खूप विविधता होती, ती अखेरीस एका गुंतागुंतीच्या पण निर्णायक प्रक्रियेतून मुंबई प्रांताचा आणि पर्यायाने भारताचा हिस्सा बनली. हा प्रवास खरंच खूप नाट्यमय आणि महत्वाचा आहे. अगदी. या संपूर्ण एकत्रीकरणात आपल्याला अनेक प्रवाहांचा संगम दिसतो. लोकांची तीव्र इच्छाशक्ती जी प्रजामंडळांच्या रूपाने व्यक्त झाली. सरदार पटेलांसारख्या राष्ट्रीय नेत्यांचं कणखर आणि दूरदृष्टीचं धोरण, छोट्या संस्थानांच्या प्रशासकीय मर्यादा आणि सर्वात अनपेक्षित म्हणजे गांधी हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे निर्माण झालेली परिस्थिती. हो. या सगळ्यांनी मिळून या विलिनीकरणाला अंतिम स्वरूप दिलं असं म्हणायला हरकत नाही. खरंच, इतिहासाचे एक एक पदर उलगडत जातात तेव्हा कितीतरी गोष्टी स्पष्ट होतात. आणि या चर्चेतून एक विचार मनात येतो. ही संस्थाने महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 भाषा बोलणाऱ्या प्रदेशांमध्ये पसरलेली होती असं आपण म्हटलं. हो. त्यांचं विलिनीकरण झालं प्रामुख्याने मराठी भाषिक असलेल्या मुंबई प्रांतात. पुढे जाऊन जेव्हा भारतात भाषावार प्रांतरचना झाली, त्या पार्श्वभूमीवर या विलिनीकरणाचे काही दीर्घकालीन परिणाम झाले असतील का, विशेषतः सीमा भागांवर किंवा लोकांच्या सांस्कृतिक ओळखीवर? हा नक्कीच एक रेचाई करण्यासारखा मुद्दा आहे. त्या विलिनीकरणाने भविष्यातल्या भाषावार प्रांतरचनेसाठी एक प्रकारे पाया घातला की काही नवीन प्रश्न निर्माण केले. हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय होऊ शकतो.